नमस्कार. आज आपण खारीसारखे खुसखुशीत असे ओल्या खोबऱ्याच्या करंज्या बनवणार आहे. चला, तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण लगेचच पाहूया. एका पसरट ताटामध्ये 1 वाटी मैदा घ्यावा व पाव वाटी बारीक रवा घ्यावा. जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा. त्यात चवीपुरतं मीठ घालावं. त्यात 1 चमचा तेलाचे किंवा तुपाचे कडकडीत मोहन घालावे व त्याच चमच्याने सर्व एकत्र करून घ्यावे, जेणेकरून हाताला चटका लागू नये. त्यानंतर हाताच्या सहाय्याने सर्व चांगले मिक्स करून घ्यावे. हाताच्या मुठीत जेव्हा पिठाचा गोळा तयार होतो, म्हणजेच पीठ, रवा व तेल चांगलेच मिक्स झाले आहे असे समजावे. त्यानंतर त्यात थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. गरज वाटल्यास आणखी थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे. अशा प्रकारे पिठाचा चांगला गोळा तयार करून घ्यावा. थोडा मळून 15 मिनिटासाठी झाकून ठेवावा. तोपर्यंत गॅस ऑन करून गॅसवर कढई किंवा पॅन ठेवावा. त्यात 1 चमचा साजूक तूप घालावे. तूप थोडे गरम झाले की त्यात 1 चमचा खसखस घालावी. खसखस थोडी परतून घ्यावी. मग त्यामध्ये काजू बदामाचे बारीक केलेले काप घालावेत व तेही थोडे परतून घ्यावे. त्यात 2 वाट्या किसलेलं ओलं खोबरं घालावं व 1 किंवा पाऊण वाटी बारीक चिरलेला गूळ घालावा व पुन्हा एकदा चांगले परतून घ्यावे. गूळ थोडा विरघळल्यानंतर त्यात थोडे मनुके घालावेत. आपल्याला जे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ते घालू शकतो. मनुके घालून झाल्यानंतर पुन्हा परतून घ्यावे. थोड्या वेळानंतर गूळ पूर्ण विरघळून सुंदर रंग आलेला आहे. मग त्यात 1 चमचा वेलची पूड घालावी व थोडंसं जायफळ किसून घालावं, जेणेकरून सारणाला खूप छान सुगंध व स्वाद येईल. व पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यावे. आता सारण तयार झाले आहे. ते थंड होऊ द्यावे. 15 मिनिटांनंतर पिठात रवा घातल्यामुळे पीठ थोडे घट्ट झाले आहे. त्यासाठी ते मळून घ्यावे लागणार. मळून घेतल्यानंतरही वरून नरम झाले आहे, पण आतून मात्र घट्ट आहे. त्यासाठी पिठाच्या गोळ्याचे छोटे तुकडे करून एका मिक्सरच्या भांड्यात घालावेत. सर्व तुकडे मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यावेत. मिक्सरमध्ये फिरवून झाल्यावर पहा, पीठ खूप छान प्रकारे मळले गेले आहे. खूप सॉफ्ट झाले आहे. ते एका ताटात काढून घ्यावे व थोडे मळावे. पहा, पीठ खूप छान ताणलं जातंय. पीठ थोडं मळून घ्यावे व त्याचे 4 भाग करावेत. 5 भाग केले तरी चालतील. मग एक करून सर्व पिठाचे भाग हातावर फिरवून गोल गोळे तयार करावेत. त्यानंतर एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यावे. त्यात 2 किंवा 3 चमचे साजूक तूप घालावे व सर्व मिक्स करून घ्यावे. आणि कॉर्नफ्लॉवर व तुपाचा साठा तयार करावा. आता पोळपाटावर पिठाचा तयार केलेला एक गोळा घ्यावा व त्याची पोळी लाटावी. लाटताना थोडं सुकं पीठ लावून पोळी लाटून घ्यावी.
कारण सुकं पीठ न लावता पोळी लाटली तर जास्त लाटता येत नाही आणि पोळी लाटण्याला सारखी चिकटत राहते. म्हणून थोडं सुकं पीठ लावून पोळी चांगली गोल लाटून घ्यावी व अशा प्रकारे सर्व 4 पोळ्या लाटून घ्याव्यात. मग पोळपाटावर थोडं सुकं पीठ पसरवून त्यावर एक पोळी ठेवावी आणि त्यावर तयार केलेला पीठ व तुपाचा थोडा साठा घेऊन पूर्ण पोळीवर पसरवून लावावा. साठा लावून झाल्यानंतर त्यावर कॉर्नफ्लॉवर पसरून घालावे. कॉर्नफ्लॉवर घालून झाल्यानंतर त्यावर तयार केलेली दुसरी पोळी ठेवावी व त्या पोळीवर देखील त्याचप्रमाणे साठा पसरवून लावावा. वरून थोडे कॉर्नफ्लॉवर घालावे. अशा प्रकारे एकावर एक अशा 4ही पोळ्या ठेवून एक पोळी तयार करावी. त्यानंतर तयार झालेली पोळी हळूवारपणे पण जरा दाबून रोल करून घ्यावी. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पोळी रोल करून घ्यावी. पोळपाटावर हाताने फिरवून छान रोल करून घ्यावा. त्यानंतर दोन्ही बाजूचे म्हणजे दोन्ही टोकाकडील भाग सुरीने कापून घ्यावा व त्या रोलचे 1 इंचाचे छोटे छोटे गोळे सुरीने कापून घ्यावेत. गोळे तयार झाले आहेत आणि सारणही थंड झालं आहे. आता एक छोटा पिठाचा गोळा घ्यावा व त्याची पुरी एवढी पोळी लाटावी. पोळी लाटून झाली की करंजीच्या साच्यावर नीट ठेवावी. त्यानंतर त्यात सारण भरावे व पोळीच्या कडेने पाण्याचे बोट फिरवावे जेणेकरून दोन्ही टोके एकमेकांना चांगले चिकटले जातील व सारण बाहेर येणार नाही किंवा करंजीही फुटणार नाही. मग साचा बंद करावा व वर आलेले पीठ काढून घ्यावे. साचा ओपन करावा. पहा किती छान करंजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे दुसरी करंजी तयार करूया. एक छोटा पिठाचा गोळा घ्यावा व त्याची पुरी एवढी पोळी लाटावी. पोळी लाटून झाली की त्या करंजीच्या साच्यावर नीट ठेवावी. त्यात सारण भरावे. कडेने पाण्याचे बोट फिरवावे. व साचा बंद करावा. दाबून घ्यावा. वर आलेले पीठ काढावे व साचा ओपन करावा. पहा ही देखील करंजी मस्त तयार झालेली आहे. गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवावी. त्यात तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात एक एक करंजी सोडावी. करंजी उलट करण्याची घाई करू नये. दोन्ही बाजूने सोनेरी रंग येऊ द्यावा. त्यात दुसरी करंजी सोडावी. ती देखील दोन्ही बाजूने सोनेरी रंगाची आल्यावर तिसरी करंजी सोडावी. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर असावी व सर्व करंज्या सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्याव्यात. करंज्या खरपूस तळून झाल्या की तेलातून एक एक करून काढून घ्याव्यात. पहा करंजीला खूप सुंदर सोनेरी रंग आलेला आहे. आता उरलेल्या सर्व करंज्या सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्याव्यात.
लहान मोठे सर्वांनाच आवडणाऱ्या अशा ह्या करंज्या आहेत. एकदा घरी नक्की बनवा. आणि अशा प्रकारे सर्व करंज्या खरपूस तळून झालेल्या आहेत. पहा, रंग देखील खूप छान आलेला आहे. करंजी खारीसारखी फारच खुसखुशीत झालेली आहे. तसेच खारीसारखे पदरही सुटलेले आहेत. तर अशा पारंपरिक ओल्या खोबऱ्याच्या करंज्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा. ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता आपली घरगुती लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.